शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. आकर्षक डिझाईन्स, उत्कृष्ट कारागिरी. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नवीन नाशिक परिसरातील प्रभाग क्रमांक 28 मधून नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर वैभव महाले यांनी आज भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नवीन नाशिक महानगरपालिका कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे त्यांनी अधिकृतपणे अर्ज सादर केला. डॉक्टर वैभव महाले हे मागील काही काळापासून पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सीमा महेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रियपणे कार्यरत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रभागातील अनेक मूलभूत समस्या मार्गी लावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा तसेच विविध विकास कामांमध्ये त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची कार्यपद्धती डॉक्टर महाले यांनी अवलंबली आहे. त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी प्रभागात विश्वासार्ह आणि कार्यक्षम युवा नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केली आहे. विविध विकास कामांच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना डॉक्टर वैभव महाले यांनी नागरिकांना उद्देशून सांगितले की आजपर्यंत मला समाजसेवेची जी संधी मिळाली त्यामध्ये मी प्रामाणिकपणे काम केलं आहे. येणाऱ्या काळात नागरिकांनी मला संधी दिल्यास प्रभाग 28चा अधिक गतिमान, सुरक्षित आणि विकसित काम करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेनं कार्य करेन. नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 28 मधून मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपण बघतायत की इथे सगळंच आज आणि उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्यामुळे आज बऱ्याच प्रमाणात गर्दी आहे. आमच्या पक्षाचे अनेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरण्यास आलेले आहेत. मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. नवीन नाशिक भारतीय जनता पार्टीच्या मंडलाध्यक्षाच्या नात्याने जे कोणी आमचे नवीन नाशिक मंडलातले, त्याचप्रमाणे सिडको परिसरातले किंबहुना नाशिक पश्चिम मतदारसंघातले आणि आमच्या नाशिक महानगरातले जेवढे पण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत या सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की आमच्या सगळ्या प्रदेशाच्या, शहराच्या नेत्यांनी, त्याचप्रमाणे आमच्या शहराच्या तिघही आमदारांनी, आमचे शहराचे अध्यक्ष सन्माननीय सुनील नाना केदार, नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आदरणीय सीमाताई महेश्वरी यांच्या वतीने मी आपणाद्वारे सगळ्या जनतेला सांगू इच्छितो की येणाऱ्या 16 तारखेला भारतीय जनता पार्टी हा नाशिक महानगरातील सगळ्यात मोठा पक्ष स्वबळावर राहील. आणि नक्कीच जो आमच्या नेत्यांनी 100+ नारा दिलेला आहे तो आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर, आमचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य जनता जनार्दनाच्या जीवावर आम्ही 100+ नारा नक्कीच पूर्ण करू असं सगळ्यांना मी सांगू इच्छितो. या ठिकाणी अनेक जण मला शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी, माझे कौटुंबिक सर्वच माझे भाऊ, काका, त्याचप्रमाणे माझे सगळ्या क्षेत्रातले गुरु, माझ्या हॉस्पिटलचा सगळा आमचा परिवार सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिले. मी सगळ्यांचे मनपूर्वक विनम्रतेने आभार मानतो. यापुढे येणाऱ्या 15 दिवसात आपल्याला प्रभाग क्रमांक 28 प्रमाणेच जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत त्या सगळ्यांना आपल्याला मनापासून मदत करून पुनश्च एकदा आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे विकासाचे शिल्पकार, या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि संपूर्ण नाशिक शहराच्या भाजप नेतृत्वात आपल्याला 16 तारखेला नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो, आपल्या परिसरात पण जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील त्या सर्वांना भरघोस मतदान देऊन विजयी करा. परत एकदा आपण सगळेजण आलात त्याबद्दल आजच्या या पवित्र दिवशी मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. विनम्रतेने आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम. आणि यावेळी त्यांनी प्रभागातील नागरिकांना जनसेवेची संधी देण्याचे आवाहन करत सगळ्यांच्या सहकार्याने प्रभागाचा विकास साधण्याचा विश्वास व्यक्त केला. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.